हातूर इथं शेतात आलेल्या पत्नीच्या डोक्यात फरशी घालून खून केल्याबद्दल पतीविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली। तू शेतात न येणारी आज कशी आलीस असा जाब विचारत पत्नीबरोबर वाद घातला। नंतर त्यानं रागाच्या भरात डोक्यात फरशी घालून तिचा खून केला। ही घटना गुरुवारी सायंकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंदनगर दरम्यान असलेल्या वस्तीवर घडली। गौराबाई नीलकंठ पाटील वय 60 राहणार पाटील गल्ली हत्तूर असं त्यांचं नाव आहे। पती नीलकंठ भीमराव पाटील याला ताब्यात घेण्यात आलं आणि पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला। गौराबाई या शेतात येत नव्हत्या, पण अमावस्येनिमित्त पूजा अर्चा करून नैवेद्य देण्यासाठी त्या शेतात आल्या होत्या। तेव्हा पती नीलकंठबरोबर वादावादी झाली। त्यानंतर पतीनं गौराबाई यांचा काटा काढला। गौराबाई या गेल्या काही दिवसांपासून मुलाकडे राहत होत्या। त्यांची दोन्ही मुलं नुकतीच हत्तूर इथं राहण्यास आली होती। गावाला जाण्याच्या आणि देखभाल करण्याच्या कारणातून त्यांच्यात वारंवार भांडणं होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली। घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, राजन माने, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे, API शीतलकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला। शिक्षित पाटील दाम्पत्याला 2 विवाहित मुलं आहेत। त्यांचा एक मुलगा बंगळुरूमध्ये IT क्षेत्रात कार्यरत आहे, तर दुसरा हत्तूरमध्ये राहतो। अबोल असणारे नीलकंठ पाटील अचानक इतके कसे आक्रमक झाले याची गावात चर्चा सुरू होती।